हॅलो, मी आराध्या. आय नो 2025 चालू झालेला आहे आणि प्रत्येकाने काही ना काहीतरी संकल्प केले असतील. माझा हा व्हिडिओ लेट होण्याचं कारण हेच आहे की म्हणजे मी असं काही ठरवलं नव्हतं की मी ह्या टॉपिकवर व्हिडिओ बनवेन. कारण मला असं वाटतं की 2025ला आपण काय संकल्प केले पाहिजे हे ज्याचं त्याने ठरवलं पाहिजे. प्रत्येकाचे स्वतःचे एक्सपिरियन्स असतात आणि त्याच्यातून तो शिकत असतो. तरीसुद्धा मला असं वाटलं की चला ठीक आहे, मी माझ्या एक्सपिरियन्सवरून काही तुम्हाला म्हणजे असं टिप्स देते किंवा मला काय वाटतं त्याबद्दल बोलेन. प्रत्येकजण नवीन वर्ष चालू झालं ना की त्या वर्षाला एक नवीन संधी म्हणून नेहमी बघत असतो आणि नेहमी यूट्यूबवर बुक्समध्ये इकडे तिकडे त्याबद्दल व्हिडिओ सर्च केले जातात आणि आपण मोठे मोठे संकल्प करतोही है ना. पण 1 महिना 2 महिना ते आपण फॉलो करतो आणि काही दिवसांनी हळूहळू ते विसरतही जातो आणि मग पुन्हा येतं ते एक नवीन वर्ष. पण मला असं वाटतं की नवीन वर्ष हे आपण जसा विचार करू तसं सायकॉलॉजिकली आहे. कारण जेव्हा आपण एन्झायटी, स्ट्रेस, फेल्युअर ह्या सगळ्यांमधून जातो ना, तेव्हा आपण एका नवीन वीकचा, मंथचं किंवा नवीन वर्षाची वाट बघत असतो का की मी तेव्हा नवीन सुरुवात करेन. आणि या सगळ्यांसाठी आपण खूप सारे व्हिडिओज बघतो. पण मला असं वाटतं की आपण स्वतःच्या एक्सपिरियन्सवरून शिकावं की मागच्या वर्षी मी अशा काय चुका केल्या की मला माझं एम अचीव नाही करता आलं. कारण लक्षात ठेवा, तुमच्या फेल्युअरचं किंवा तुमचं जे काही स्ट्रगल आहे त्याचे तुम्ही एकमेव साक्षीदार आहात की ज्याला माहिती आहे की यस आपण किती त्यासाठी एफर्ट घेतले, किती घेतले नाही. त्यामुळे मला वाटतं की दुसऱ्यांची स्ट्रॅटेजी नको फॉलो करायला. तुम्हाला काय हवं आहे, काय नको आहे हे फक्त तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून स्वतःच्या एक्सपिरियन्स आणि चुकांमधून शिका की पुन्हा त्या मिस्टेक मी रिपीट नाही करणार. आणि आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे ज्या मी मिस्टेक केल्या किंवा असं म्हणता येईल की 1-2 वर्षापूर्वी मला जर कोणी हे सांगितलं असतं ना तर मे बी मी माझ्या सक्सेसच्या जवळ असते. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हे डिसाईड करा की तुम्हाला काय करायचं नाही आहे. हो, जसं की तुम्ही एखाद्या एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर आत्ताच ठरवा की तुम्हाला कोणाचे क्लासेस लावायचे आहेत किंवा गायडन्स घ्यायची गरज आहे की नाही, की तुम्ही सेल्फ स्टडी करू शकता. स्वतःला एकदा ॲनालिसिस करा आणि डिसिजन घ्या. कारण आपण एकदा त्या लूपमध्ये फसलो ना की यार खरंच सांगते बाहेर पडणं खूप अवघड आहे. त्यापेक्षा 4-5 मेंटॉरशिपचे व्हिडिओज बघा आणि फायनल करा की तुम्हाला कोणाची मेंटॉरशिप घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर डिसिजन घ्या, त्यातच अडकून राहू नका. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे सोशल मीडिया. असं होतं ना की आपण एक स्टोरी किंवा रील बघण्यासाठी इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियावरती जातो आणि स्क्रोल करत कळतच नाही की 1-2 तास गेले आणि कधीकधी असंही होतं की अनवॉन्टेड व्हिडिओज आपल्याला येतात. त्यामुळे यूट्यूबचे काही जे नको असलेले नोटिफिकेशन ऑफ करून ठेवा. कारण कधीकधी आपण काही असे व्हिडिओज समोर येतात की ज्याने आपण डिस्टर्ब होतो, चिडचिड होते. त्यापेक्षा स्वतःला सांगा की थोडाफार कंटाळा आला आहे म्हणून एंटरटेनमेंटसाठी किंवा न्यू नॉलेजसाठी मला सोशल मीडियाचा यूज करायचा आहे आणि अनवॉन्टेड व्हिडिओज किंवा चॅनलचे नोटिफिकेशन बंद करा. कारण सध्याच्या जे काही सध्याचं जग आहे त्याच्यामध्ये ही सगळ्यात मोठी अवघड गोष्ट आहे की सोशल मीडियापासून आपण लांब राहणं. त्यानंतरची म्हणजे स्वतःशी बोला. कुठेतरी मी असं वाचलं की माणूस या जगात सगळ्यांशी कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतो, आपल्या भावना व्यक्त करतो, कोणाजवळ तरी मन मोकळं करतो. पण ह्या जगातील अशा व्यक्तीजवळ तो वेळ काढून बोलतच नाही जी त्याला सगळ्यात जास्त ओळखते आणि तीच त्याला आधार देऊ शकते, उभं करू शकते. ती म्हणजे आपण स्वतः. आपण जेवढं स्वतःला ओळखतो ना तेवढं ह्या जगात कोणीच नाही ओळखू शकत. स्वतःशी बोला. त्यानंतर मनी सेव्हिंग. स्पेशली स्टुडंट आणि हाऊसवाईफना मी सांगेन की आय नो स्टुडंट पॅरेंट्सवरती आणि हाऊसवाईफ आपल्या नवऱ्यावरती डिपेंड असतात. हवी तेवढी सेव्हिंग नाही करता येत, पण
ह्या रिग्रेटमध्ये नाही राहायचं की आपण सेविंग भरपूर नाही करू शकत किंवा आपल्याला जशी हवी तशी सेविंग करू शकत नाही. 50, 100, 500, 1000 जेवढे जमतील तेवढी मंथली सेविंग करा. हळूहळू बघाल की तुम्ही फायनान्शियली ह्या सगळ्या म्हणजे फायनान्शियली तुम्ही फायनान्शियलीच्या इन्सिक्युरिटीमधून बाहेर पडत आहात. त्यानंतर पाणी प्या. पाणी हे खूप साऱ्या गोष्टींवर सोल्युशन आहे. स्किन प्रॉब्लेम असू दे, स्ट्रेस असू दे, तुम्हाला सॅड वाटत असेल किंवा वजन वाढले, प्रत्येक गोष्टीवर पाणी हे सोल्युशन आहे. त्यानंतर डायरी लिहा. आता डायरी म्हणजे लोकांना खूप मोठी गोष्ट वाटते, पण खूप गोष्टी नाहीच आहे. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी त्यामध्ये लिहू शकता. जसं की आजकाल मला काय वाटत आहे, मला ज्या गोष्टी सुचतात किंवा कुठेतरी वाचलं असेल, बघितलं असेल, ते लिहिण्याचा मी प्रयत्न करते. आणि त्यामुळे मला नेहमीच काही ना काहीतरी नवीन सुचत असतं. आणि 2024 हे जर सांगायचं तर माझ्यासाठी खूप खूप छान गेलं. बिकॉज माझं 2024मध्ये लग्न झालं. माझ्या आयुष्यातील लाईफ पार्टनर मला मिळाला. 2024 माझ्यासाठी खूप छान गेलं. पण काही चुकाही केल्या. पण शेवटी लाईफ नेहमी एका सरळ रेषेत चालत नसते. उतार चढाव असतात आणि त्यातून शिकायचं असतं आणि पुढे जायचं असतं. आणि सगळ्यात लास्ट, कोणाचंही ऐकू नका. स्वतःसाठी जगा. तुम्हाला जे योग्य वाटतं आणि जे योग्य आहे ते करा. कधीच कोणाला तुमच्या मनावर हवी होऊ देऊ नका. तुमच्या लाईफवर हवी होऊ देऊ नका. तुमच्या लाईफचे इम्पॉर्टंट जे डिसिजन आहे ते तुम्ही घ्या. ते कोणालाही घेऊ देऊ नका. कारण ही तुमची लाईफ आहे आणि ती तुम्हाला कशी घडवायची आहे, कशी जगायची आहे, हे फक्त तुम्हीच ठरवू शकता. आणि जाता जाता जे हाऊसवाईफ आहेत त्यांना मी खरंच सांगेन की तुम्हाला जर खरंच एक उंच भरारी घ्यायची असेल तर कोणाचीही परमिशनची गरज नाही आहे तुम्हाला. कारण हे पंख तुमचे आहेत आणि तुम्ही जर योग्य असाल तर मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी जगलं पाहिजे.